तुला शिकवीन चांगला धडा 12 एप्रिलच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. भुवनेश्वरीला भेटायला काही पाहुणे आलेले असतात. स्पर्धेविषयी त्यांची चर्चा चालू असतात. त्यामधील एक जण म्हणतात, तुम्ही दरवर्षी आम्हाला एवढी मदत करता. तुम्ही शब्द दिला म्हणजे आमच्या अंगावर मुठभर मास चढलंय. आम्ही जोरदार तयारी करू. दरवर्षी तुम्ही आम्हाला एवढी मदत करता. महिला हक्कासाठी, सबलीकरणासाठी, महिलांसाठी तुम्ही कायम पुढे असता. लगेच भुवनेश्वरी म्हणते, एक महिला दुसऱ्या महिलेसाठी कायम पुढे असते का? नाही, असायलाच पाहिजे. आपण जे भोगलंय ते इतरांना भोगायला लागू नये म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आता नशिबाने आमच्याकडं सर्व आहे करण्यासाठी, म्हणून आम्ही करत असतो. तुम्ही फंडिंगची कुठलीही काळजी करू नका. फक्त आकडा पाठवा, आम्ही चेक पाठवून देतो. त्यातील एक जण म्हणते, पण आमची अजून एक इच्छा होती. लगेच भुवनेश्वरी म्हणते, बोला की. तुम्ही आम्हाला दरवर्षी फंडिंगची एवढी मदत करता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आजपर्यंत तुमच्या घरात कोणी नव्हतं, पण आता अक्षरा आहे, तरी तुम्ही अक्षराला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी परवानगी द्यावी ही आमची नम्र विनंती. आमची खूप इच्छा आहे. त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम बघून आणि त्या सामाजिक क्षेत्रातही काम भरपूर आहे. आमची अशी इच्छा आहे त्यांनी या स्पर्धेत भाग जरूर घ्यावा म्हणून. आलेले पाहुणे अधिपतीच म्हणतात, तुमच्याविषयी आम्हाला सर्व माहिती आहे, पण तुम्ही एकटे एवढं सारं कसं मॅनेज करता हे खरंच कौतुकास्पद आहे. लगेच अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, आम्ही काही एकटे करत नाही. हे ओंकारराव सारखे आम्हाला सारे मदत करत असतात. सर्वांची मेहनत आहे त्यामध्ये. हो, पण मॅनेज तर तुम्हीच करता ना. आमची खूप इच्छा आहे तुमच्याबरोबर बिझनेस करावा म्हणून. अधिपतीला काही त्यांचे इंग्लिश समजत नाही, पण अधिपती म्हणतो, आमचं इथं सर्व सेंद्रियच आहे. तुमचा जर विश्वास नसेल तर लॅबमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट करू शकता. अधिपतीचं बोलणं ऐकून ते सर्वजण हसायला लागतात. अधिपती म्हणतो, काय झालं? ते इंग्लिशमध्ये म्हणतात, तुमच्यासोबत आम्ही पार्टनरशिप करणार आहोत, असं ओंके अधिपती सांगतो. अधिपती म्हणतो, तसं सांगा की सिंपल मराठीत. अधिपती त्यांना म्हणतो, कसं नियोजन लावायचं व्यवसायाबद्दल. त्यातील एक जण म्हणतो, तुमचे जे प्रॉडक्ट आहे ना, ऑर्गॅनिक वगैरे, त्यात आम्हाला इंटरेस्ट आहे आणि आम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट करू. काय वाटतं तुम्हाला? आम्ही त्याचं तुम्हाला डिटेल प्रपोजल दिलेलं आहे. त्याची काही घाई नाही. तुम्ही एकदा निवांत विचार करा आणि आम्हाला नंतर कळवा. ते आलेले अधिकारी अधिपतीस म्हणतात, आम्हाला तुम्ही लवकरात लवकर कळवा. ते आलेले अधिकारी म्हणतात, सॉरी, पण आम्हाला तुमच्या कामाची खूपच पद्धत आवडली. आपण लवकरात लवकर कोलॅब करावं. प्लीज कळवा आम्हाला. मी कळवतो तुम्हाला. जाता जाता त्या अधिकाऱ्यास अधिपती म्हणतो, असाब. अक्षरा त्या पाहुण्यांसमोर म्हणते, अहो, मी स्पर्धा वगैरे काही केलेलं नाही. मी एक शिक्षिका आहे. माझं शिकवणं हे काम आहे. अहो, एवढं मन लावून करणारं कोणी नाही. खरं तर आम्हाला या घरातून एक स्पर्धक हवा आहे. तुम्ही प्लीज नाही म्हणू नका. अहो, तुमच्यासारख्याच हुशार आणि बुद्धिमान स्त्रियांचाच आम्ही गौरव करत आहे. त्या निमित्ताने आम्ही ही स्पर्धा भरवत आहोत आणि स्पर्धा म्हणून नाही तर तुम्ही आमची इच्छा म्हणून भाग घ्यायात. मी तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करते, पण प्लीज मला या स्पर्धेत तुम्ही नका घेऊ. मला खरंच नाही जमणार. नाही नाही, तुम्ही असं काही म्हणू नका. आमची खूप इच्छा आहे. लगेच भुवनेश्वरी म्हणते, घेतील त्या भाग, लिहा त्यांचं नाव. लगेच अक्षरा म्हणते, अहो पण मॅडम. भुवनेश्वरी म्हणते, सुनबाई, आम्ही सांगितलं ना आता हो म्हणून. त्यातील एक जण म्हणते, सरकारने सांगितलं ना, त्यांचा शब्द आमच्यासाठी निर्णायक आहे. तुम्ही आमच्या मदतीला धावून आलात. आता आम्ही अक्षरा मॅडमचं नाव नोंद करून घेतो. हो, खरंच मॅडम, धन्यवाद. बरं, आता येऊ का मी? या. आणि बाकीचं काय ते पाठवा आम्हाला. काळजी करू नका तुम्ही. सगळे डॉक्युमेंट्स पाठवून देतो आम्ही. मॅडम, तुम्ही हो का म्हणालात? मी एक शिक्षिका आहे. हे काम नाही आहे माझं. ओ मास्तरीनबाई, तुमचं शिक्षण ठेवा बाजूला. या स्पर्धेत तुम्ही मास्तरीनबाई म्हणून भाग नाही घेणार, तर तुम्ही सूर्यवंशी घराण्याच्या सून आहात म्हणून भाग घेणार आहात. जा, या घराण्याचं नाव काढा. लागा, तयारीला लागा. आलेले अधिकारी गेल्यानंतर अधिपती सर्व ते बोललेले इंग्लिश आठवत असते. लगेच तिथे ओंक्या येतो आणि अधिपतीच म्हणतो, काय झालं? अधिपती त्याला म्हणतो, काय नाही रे, एकदमच आमचे डोळे उघडल्यावानी झाला आज. अरे, मग धंदा वाढवायचा असला तर असं राहून कसं चालेल? लगेच ओंक्या म्हणतो, काय झालं? असं म्हणजे कसं? सगळं एवढं चांगलं चाललं आहे. अधिपती म्हणतो, चांगलं चाललं हे तर बरोबरच आहे. अधिपती म्हणतो, आता धंदा करायचा म्हणल्यावर रोज बाहेरची माणसं येणार.
ती शिकलेली सवरलेली असणार आणि ते इंग्लिश बोलणार. मग कसं होणार? त्याकरता मला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. नाही म्हणणं तरी हसू होतं चार चौघात. आणि ती माणसं काय म्हणणार? मालक आहे का कोण आहे? मला आज असं वाटायला लागलंय, जग शिकून सवरून लय पुढं गेलंय आणि आम्ही मात्र जमिनीवरच आहोत. कसं जुळून घ्यायचं शिकलेल्या जगासंग? फटदिशी हसले रे. लगेच ओंक्या म्हणतो, भावा तू काळजी करू नको, मला येतं नाही इंग्लिश, मी सांगाल ना तुला. अधिपती म्हणतो, तू तर माझ्या कायम संग राहणार नाही ना. पुढचा काय बोलतो हे जर आपल्याला कळलं नाही तर काय ढेकळाचा बिझनेस करणार आपण? अवघड आहे भाऊ. हे बघ, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्या घरातच आहे. तुझ्या घरात एवढी चांगली शिक्षिका आहे, ती शिकविल की तुला इंग्लिश? इकडे अक्षरा बसलेले असते, ते जे चारवण सर येतात आणि ते अक्षरा म्हणतात, पण अक्षराचं काही लक्ष त्यांच्याकडे नसतात. चारवण सर म्हणतात, कसल्या विचारात आहे? अक्षरा म्हणते, बाबा मी तुमच्यासाठी जेवण आणते. चारवण सर म्हणतात, नाही जेवण नको आणू, मला एक विचारायचं आहे तुला. मला त्या प्रज्ञाशक्ती स्पर्धेबद्दल कळलं, तू भाग घेतेस? अक्षरा म्हणते, हो म्हणजे मॅडमने आग्रह केला मला. अक्षरा, तू उलट विचार करू नको, उलट तू या स्पर्धेत एक संधी म्हणून विचार करायला हवा. बाबा मला खूप काम करायचे आहे, मी ठरवलं होतं या सुट्टीत मी गावोगावं जाऊन मुलांचा अभ्यास घेणार, म्हणून गरजू मुलांची यादी करायची. मी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर या कामाला मी कसा वेळ देणार? बाळा, ही स्पर्धा कुठं जास्त दिवस चालणार आहे, बघता बघता संपेल आणि नंतर मग तू तुझे काम करत जा. मला वाटतं तू जे करायचं ठरवलंय तुला या स्पर्धेत त्याची मदत होणार. लगेच अक्षरा म्हणते, कसं काय? प्रज्ञाशक्ती परीक्षा म्हणजे तुम्हा बायकांचं एकअर्थी गेट टुगेदरच आहे ना? हो, तिथे भरपूर बायका येतील, त्यांच्याशी तुझी भेटीगाठी होईल, इंट्रोडक्शन होईल, भरपूर ओळख होईल, याचा तुला फायदाच होईल की. अक्षरा, भुवनेश्वरीने या स्पर्धेत तुझं नाव का दिलं? तू अजिबात निगेटिव्ह विचार करू नको. तिचा काय खेळी आहे याचासुद्धा तू काही विचार करू नको. तू फक्त स्पर्धेकडे लक्ष केंद्रित कर. चारू असती तर तिनं स्वतः तुला या स्पर्धेत भाग घ्यायला लावला असता. तिचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, माझासुद्धा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू कसलाही विचार करू नको, फक्त स्पर्धेची तयारी कर. आता या आमच्या नाकावर टिच्चूर मोठ्या होणार आणि मग स्वतःचा टेंबा मिरवणार. लगेच ते दुर्गे आणि चंची येतात आणि चंची म्हणते, मावशी ही लई मोठी स्पर्धा असते, त्यात राज्यातून स्पर्धक येतात, ते टी व्ही मीडियावाले सारे लोक असतात, लई मानाची स्पर्धा आहे बघ. ताई, तू नेमका त्याच्यातच तिला भाग घ्यायला लावला. इथं चंची आहे की त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी? लगेच भुवनेश्वरी म्हणते, हिला साध्या गोष्टी नीट करता नाही येत, तिथं 100 स्पर्धक असतात, ही 100 वेळा आमच्याकडून शिक्षा भोगते आणि हिला कशाला भाग घ्यायला लावायचा? ही म्हणजे नर्मदेचा गोटा, शाळेचं तोड नाही बघितलं हिना कधी. काय करणार आहे तिकडे जाऊन? शिकलेल्या बायकांनाच तिथे भाग घेता येतो. लगेच भुवनेश्वरी म्हणते, कळलं का? दुर्गी म्हणते, असं असतं वय. लगेच चंची म्हणते, मी काय अडाणी वाटले काय तुला? भुवनेश्वरी म्हणते, वाटले म्हणजे? शाळेचं तोंड बघितलं का कधी? अगं ताई, ती काही बी बडबड करते. लगेच चंची म्हणते, मावशी मी शाळा आणि कॉलेज दोन्हीचं बी तोंड बघितलं, मी BA LLB आहे, मी वकील आहे. अक्षरा बसलेली असते, ते अधिपती येतो. अक्षरा अधिपतीस म्हणते, झाली का मीटिंग? अधिपती म्हणतो, हो झाली. अक्षरा अधिपतीस विचारते, काय झाले? अधिपती म्हणतो, नाही काही नाही. अक्षरा म्हणते, मीटिंग होती ना आज? अधिपती म्हणतो, हो. मग चांगली नाही झाली का मीटिंग? हो चांगली झाली. ते सर्वजण इंग्लिशमध्ये बोलत होतो, चवचव करून. मला काही समजत नाही होते, परंतु मला अधूनमधून ओंक्या सांगत होता. त्यातील एक कार्यकर्ता होता, तो म्हणत होता, असाप नाही ॲसॅप. मला काही त्यातील कळलं नाही. ते सारे हसले माझ्यावर. अच्छा, म्हणून अपसेट आहात का तुम्ही? अहो, ते तुमच्यावर नाही हसले, तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हसले. येऊन एकच होतं ते. अहो, मला लई लाज वाटल्यासारखं झालं. का? तुम्ही का घाबरलात? नाही, मला इंग्लिश येत नाही याची मला खंत वाटते. आता आपल्याला आपला धंदा नेटाने करायचा आहे, तर मग इंग्लिश शिकायला काय हरकत आहे? या निमित्ताने मी बाहेर देशात गेलो आणि 4 चौघात हसू करून घेतलं. अहो, पण परदेशातील लोक तुमच्यावर हसणारच नाही, कारण त्यांना माहिती आहे तुमची भाषा नाही आहे म्हणून. मला एक सांगा अधिपती,
तुम्हाला इंग्रजी वगैरे काही येत नसताना तुम्ही एवढा मोठा बिझनेस एकटेच सांभाळता, ही अभिमानास्पद गोष्ट आहे की नाही? अहो, छोटीशी गोष्ट आहे. छोट्याशा गोष्टीहून तुम्ही एवढं खचून नका जाऊ. अधिपती म्हणतो, लय भारी बोलल्या बरं का तुम्ही मास्तरींबाई. खरंच माझ्या जीवात जीव आला आहे. अहो, इंग्रजी नुसती भाषा आहे, शिकली की येणार. तरी पण मला ओंक्या म्हणाला, तुमच्या घरात एवढे मोठे शिक्षक असताना तुम्हाला बाहेर जाण्याची काय गरज? तुम्ही मास्तरी बाईकून इंग्रजी शिकून घ्या. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मी इंग्लिश शिकवते, हेच बोलला ओंक्या. खरंच तुम्ही मला इंग्रजी शिकवा, मला लय भारी वाटेल. तुमचं म्हणणं खरं आहे. पॉईंट कशात असेल तर तो इंग्रजी शिकण्यात आहे, हो का नाही? लगेच अक्षरा म्हणते, काय काय? एक मिनिट. अधिपती म्हणतो, पॉईंट. अक्षरा अधिपतीच म्हणते, पॉईंट नाही पॉईंट. इकडे दुर्गी चंचीस म्हणते, अगं ये चंचे, तू काय खोटं बोलू राहिली? तू कधी वकील झाली? मला काहीच माहिती कसं नाही. तू इकडे ये, तू असं ऐकणार नाही, असे म्हणून दुर्गी चंचीस हाणते, मारते. शिक्षणाबद्दल ताईला राग आहे, तुला माहिती आहे ना? मास्तरनीनं फळा आणि खडू आणलेला ताईने जाळून टाकला होता तो. ताईचं तत्व विसरलीस का? आणि मला म्हणते शिकली मी म्हणून. असं कसं शिकलीस तू, मला न कळू देता? ताई एकतरी खोटं बोलते, नाहीतर मला सुद्धा अंधारात ठेवलं ना. बोल, तुला माहिती आहे ना ताईचं तत्व काय आहे ते? अक्कल महत्त्वाची आहे, शिक्षण नाही. तरी बी तू हे धाडस केलं. बोल, तू खोटं बोलतेस म्हणून. दुर्गी चंची सांगत राहते, अगं ताई, तुलाच नाही तर मला सुद्धा घराच्या बाहेर काढन. बोल, तू खोटं बोलतेस म्हणून. दुर्गी चंचीस लुटून देते. लगेच भुवनेश्वरी उठते आणि दुर्गेचा हात धरते. भुवनेश्वरी म्हणते, शांत बसायचं. भुवनेश्वरी चंचीला उठायला सांगते आणि म्हणते, आम्हाला एकच प्रश्न पडलाय, हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? चंची म्हणते, अगं मावशी, आधी कसं सांगणार तुला? तुला शिक्षणाचा किती तिटकारा आहे हे माहिती आहे मला. पण आम्हाला तिटकारा असताना तू शिक्षण घेतलंच नव्हं, मग आम्हाला सांगायला काय झालं होतं? आम्हाला खोट्याचा सुद्धा तिटकारा आहे. एक गोष्ट खरं सांगू का मावशी? बघ की, एक गोष्ट सांगू का मावशी, आपल्या घरात कोणीही शिकलेलं नाही. जर एखाद्या वेळेस आपल्याला गरज पडली तर आपल्या घरात मी शिकलेले आहे म्हणून मी शिकले. ते बी वकिलाचं शिक्षण पूर्ण केलं मावशी मी. हे मी सारं तुला जर सांगितलं असतं तर तू समजून घेतलं नसतं मावशी. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.